एखाद्या बाईनं किती जरी सांगितलं ही गोष्ट मला सांगायची नाही, पण ती सांगितल्याशिवाय राहत नाही बघा. एखाद्या स्त्रीला एखादी गोष्ट जर माहिती पडली तर टीव्हीला बातमी द्यायच्या अगोदर जरा यांना सांगत जा. एखाद्या स्त्रीला जर माहिती पडलं ती परत परत शेजारणीच्या घरात जाते, तिला म्हणते बाई तुला म्हणून सांगते पण दुसरीला सांगू नको. दोघींच्या गप्पा झाल्या का दोघी तिथून उठतात ना दुसरीच्या घरात जाते, तिला म्हणतात बाई तुला म्हणून सांगते पण दुसरी कोणाला सांगू नको. असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32. म्हणजे 2 मिनिटांमध्ये बातमी गावभर पसरते. टीव्ही पेक्षाही जलद वेग असतो. का? स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहत नाही, ते चांगलं आहे. पुरुष मंडळ तुम्हाला खरं सांगते बघा, एक गोष्ट पटेल तुम्हाला, अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कोणामध्ये? पटकन बोला, कोणामध्ये? पुरुषांमध्ये. का? कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पडली तुम्ही कुणाला सहजासहजी सांगता का? इतकी मनामध्ये दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्याचा तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला अटॅक येतोय. आमच्या बायका बघा किती मोकळ्या मनाच्या, माहिती पडलं का अजिबात पोटामध्ये ठेवत, म्हणून आम्हाला अटॅक येत नाही. उद्यापासून तुम्ही पण तसंच करत जा. एखादी गोष्ट माहिती पडली का दुसऱ्याला सांगत जा, कारण स्त्रियांच्या पोटामध्ये काही कधी काही राहणार नाही. हा धर्मराजाने आपल्या आईला दिलेला शाप आहे. ऐका, ज्या वेळेला कर्ण धारातीर्थी पडला, कर्णाचा युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर त्याचा प्राण गेला. प्राण गेल्याबरोबर कुंती मातेला माहिती पडलं. कुंती माता पळत पळत गेली, कर्णाला उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलं आणि धाय मोकळून रडायला लागली. धर्मराजा पळत गेला आणि सांगितलं आई अगं आमचा शत्रू गेला आणि तू आनंद व्यक्त करायचं सोडून त्याचं शिर मांडीवर घेऊन तू रडते, कशा करता रडते? तेव्हा कुंती मातेने सांगितलं धर्मा मी ज्याचं शिर माझ्या मांडीवर घेऊन रडते ना तो तुमचा शत्रू नाहीये, तो तुमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला. काय सांगितलं? कुंती सांगती देवाला आणि कर्ण तो पांडव रे पहिला, हा सगळ्यात मोठा तुमचा भाऊ आहे. आणि त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं आई तो जर आमचा सख्खा भाऊ होता, जन्माला आल्यापासून आम्ही त्याच्याशी वैरत्व पत्करलं, शत्रुत्व पत्करलं. आम्हाला जर माहिती असतं ना हा आमचा सख्खा भाऊ आहे, आम्ही त्याला कधीच मारलं नसतं. आणि त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं आई आमचा भाऊ गेल्यानंतर तू आम्हाला सांगितलं का तो तुमचा भाऊ होता. इतकी मोठी गोष्ट इतकी वर्ष तू पोटामध्ये लपून ठेवली ना माते, मी तुला आशीर्वाद देतोय का इथून पुढे स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहणार. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंधरी ताई परी आवरी ना. म्हणजे स्त्रियांनी कितीही जरी मी ही गोष्ट सांगणार नाही असा सांगायचा प्रयत्न केला, त्या सांगितल्याशिवाय राहत नाही. मनापासून देवाची भक्ती करा, कारण या जगामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अवतार घेतलेला आहे. जन्माला आलात नाही एक भगवान परमात्मा आपलासा करा. बघा एका गावात आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले. निघाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर मी गेल्यानंतर जरा पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा. मुलांनी सांगितलं बाबा पहाटे 4 वाजता उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही. बाबांनी सांगितलं असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4-5 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटलं ठीक आहे बाबा तुम्ही पंढरपूरला जा, माझा मी बरोबर घरी देवपूजा करतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली बाळा उठ, अरे जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटला काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली देवपूजा कर देवपूजा कर. अरे तो देव आहे त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय, रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवाने घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करायला गेला. आता महिला म्हणाले एक प्रश्नाचं उत्तर द्या, देवपूजा करायला पाणी किती लागतं? तुम्ही करता ना देवपूजा, हंडाभर कशाला, तांब्याभर बसणार. त्याला इतका राग आला, रागाच्या भरामध्ये सगळे देव उचलले एका विहिरीवर आंघोळ करायला गेला. आता विहिरीवर आंघोळ करता करता त्याच्या मनात विचार आला, म्हटला रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांची आंघोळ करायची, प्रत्येकाला पुसायचं, देवाऱ्यात मांडायचं, त्यांना गंध काय, अक्षदा काय, फुलं काय, किती टाइमपास आहे म्हटला. मग देवपूजा कमी कशी करावी लागेल, त्याने काय केलं 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले.
आता बाकीची देव घेऊन घरी गेला आणि देवासमोराचा हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवाला गंध? रडायलाच लागला. आईने विचारलं, बाळा काय झालं? म्हटलं कसंही नाही. अगं मगाशी देवाने घेऊन विहिरीवर आंघोळ करायला गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांनी जीव दिला म्हटल्यावर बाकीच्या देवांना सुतक पडलं ना, मग त्यांना गंध कसा लावायचा? आई म्हटली, बाळा अरे देव कधी जीव देतात का? देवांना कधी सुतक पडतं का? देवाची टिंगल करतो का? रागाच्या भरात उठली आणि त्याच्या ताडकन थोबाडीत मारली. एवढी जोरात थोबाडीत मारल्याबरोबर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. आता सासूबाई दारातच उभी होती. तिने असं लांबूनच जावायला बघितलं आणि म्हणते, जावाई बापू अहो बरं झालं आलात. अहो देवानंच तुम्हाला पाठवलं. अहो पंढरीच्या पांडुरंगानंच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटला, सासूबाई अहो सकाळी सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चालले? देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं नाही जावई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले. तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. मला कालपासून चिंता पडली होती, उद्या देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली बरं झालं बाई तुम्ही वेळेवरच आलात. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. आता पहाटे 4 वाजता सासूबाईने उठवलं. जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापूने देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारीनबाई आपल्या वासावरच असते ना, आपल्या घरात काय काय शिस्त. तिला लगेच वास गेला आणि ती पळत आली. ती म्हटली, काय हो तुम्ही रोजच देवपूजा करता, पण आज इतका सुगंध कशाचा येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे पंढरपूरला गेले, योगायोगानं जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. तो म्हटला, आता काही खरं नाही. रोज पहाटे 4 वाजता उठायचं आणि या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मीच जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला. विहिरीच्या जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस? तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना, तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी तुला 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी तुला एकच काम करायचंय. म्हटले, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. तुम्ही जीव जरी द्यायला गेले ना तरी तुकोबर आहे म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी. मग देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा काय करा, आपुला तो एक देव करून गावते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावते नवीन जीवा सुख नो हे. छान म्युझिक दिली हो. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बी नजवा सुख नो हे. तुकोबाराई म्हणतात, जन्माला आलात ना एक भगवंत आपला असा करा. आताच्या काळामध्ये लोकांची गंमत तशी झाली,
आपल्याला भक्ती नेमकी कुणाची करावी आणि पूजा नेमकी कुणाची करावी हे कळत नाही. आपला वार बदलला की आपली भक्ती सुद्धा बदलते. सोमवार आल्यावर महादेव, मंगळवारी महिला मंडळ, देवी माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी तुम्हाला देवच माहिती नाही का, बोला ना, प्रभू दत्तात्रय, शुक्रवारी जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, जय जय. शनिवारी हनुमान पारायण, रविवार आलं की अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हरिदेव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जगडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जगडावर. असा मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जगडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जगडावर. मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी. ठाण मांडूनी बसलया सतवारी, दुसरे कैलास शिखर गड जेजुरी. ठाण मांडूनी बसलया सतवारी, दुसरे कैलास शिखर गड जेजुरी. असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा, नाही देत होता कार, करतो स्वप्न ते साकार, देतो जगण्याला मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जगडावर. असा मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जगडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जगडावर. येळकोट येळकोट सदानंदाचा, बाळूमामाच्या नावानं. आपला वार बदलायला की आपली भक्ती बदलते. रविवारी आपण खंडेरायांची भक्ती करतो. आता थोडक्यात खंडेराय आणि बाळूमामांचा जर बघितलं तर खंडेरायांचा अवतार म्हणजे बाळूमामा. देवाला आपल्या प्रत्येक भक्तापर्यंत जाणं शक्य नाही, म्हणून संतांच्या रूपाने, बाळूमामाच्या रूपाने खंडेरायाने या जगामध्ये अवतार घेतलेला आहे. तोही महादेवाचाच अवतार आहे. खंडेरायांचा अवतार म्हणजे महादेवाचा अवतार. महादेव नंतर खंडेराया झाले आणि खंडेरायानंतर बाळूमामा झाले. हे वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण केलेले आहेत. कशा करता? केवळ फक्त आपल्या भक्ताच्या उद्धारा करता. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं विद्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं विद्या केल्या पैदव पैदव पैद. रुद्राचा अवतार ह्यो, राहतो अदमापुरा,
आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता धारण केलेले आहेत. अनंत अवतार घेसी भक्त कारणी कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी. अनंत अवतार भगवान परमात्म्याने धारण केलेले आहेत. म्हणून आणि आपला विषय चालला होता की जीवन जगत असताना शांतता जर पाहिजे असेल तर माझे नाथ बाबा. पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैराग्य. वैराग्य दाखवायचं झालं तर माझे तुकोबरा. इतकं वैराग्य. तुकोबरांच्या घराचं वर्णन जर बघितलं तर घर चंद्रमोळी, केळीवर नारळी, चुलीवर हारळी. तुकोबरांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्रवरती दिसायचा. पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय? तुकोबरांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. इतकं वैराग्य. पण तुकोबराय म्हणजे सर्वसामान्य नव्हते. तुकोबराय म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबराय सावकार आहे, तुकोबरायांच्या घरी जावीन चोरी करावी. चोर तुकोबरायांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. आता एका प्रश्नाचं जरा पटकन उत्तर द्या. आपल्या घरी चोर जर चोरी करायला आले तर पहिलं कुठून डोकून बघतात? बर दरवाजातून कसं बघतील बरं? चोरी केली नाही वाटतं. खिडकीतून बघतात. कुठून? खिडकीतून. चोर तुकोबरायांच्या घरी चोरी करण्याकरता आले. चोरांनी खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं, ज्यांच्या घरामध्ये आपण चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता ऐन कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या 2 मुलांना अंगावरच्या पांघरत्या पदरावर अंथरून 2 मुलांना घेऊन झोपली होती. कडाक्याची थंडी पडलेली होती. ती आई आणि मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरी काय असणार हो. चोर तुकोबरायांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. पण तुकोबरायांच्या घरातून काही नेलं नाही, कारण नेण्यासारखं काहीच नव्हतं. तुकोबरायांच्या घरातून काही नेलं नाही, पण तोंड लपवण्याकरता चोरी करण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना, ती घोंगडी चोरांनी तुकोबरायांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली. चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके. 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 सुडके जवळ येता चोर धाके. तुकोबराय म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं. हे माझ्या घरचं वैराग्य. आणि शेवटी म्हणजे गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेल्या अभंगवरती काढण्याकरता माझ्या तुकोबरायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबराय वैकुंठाला गेली ही बातमी निरोबायाने कळली. त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला परत भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. निळोबरायांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. निळोबराय अन्न पाणी घेणं. पांडुरंग परमात्म्याला साकडं पडलं आणि देव गेले. म्हटले निळोबराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. आणि त्यावेळेला
निळोबऱ्या देवाला म्हणतात, तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचनी आला सीगा. अरे तुला कोणी बोलवलं? ऐका निळोबऱ्या, अरे तू माझी समजूत घालवतोय ना, मी त्याला ओळखतही नाही. निळा म्हणे आम्ही नोळखीचे देवा, आणि तू कयाचा धावा करीत असो. धावा करतोय तो माझ्या तुकोबऱ्यांचा. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले, आणि 42व्या दिवशी निळोबऱ्यांच्या हट्टा खातर वैकुंठाला गेलेले तुकोबराय निळोबऱ्यांना भेटण्याकरता परत खाली आले. याला म्हणतात गुरुनिष्ठा. मग हीच गुरुनिष्ठा निळोबराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला, मार्गदावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही, किंवा वेद मार्गे मुनी गेले, त्यांचे मार्गी चाललो. ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत ना, तीच परमार्थाची पायवाट माझ्या निळोबऱ्यांनी तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवली. अभंगेनी पायवाट, केली 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 पायवाट, उल्लंघिला माया घाट. निळोबराय म्हणतात, आमच्या संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने तुम्हाला मला जायचे. मग संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला तो आपल्याला हरिपाठाचा, कीर्तनाचा, भजनाचा, आळंदीचा, पंढरपूरचा तो मार्ग दाखवला. तो कुठला माहितीये? मार्ग आहे नीट पंढरीचा. या देहानं जन्माला येऊन माणसाने आळंदीची वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे. पण काही लोक आयुष्यात हे काहीच करत नाही. उलट कीर्तन संपलं की मला म्हणतात, ताई पहिल्यांदा कीर्तन कशाला म्हणतात आज कळालं. मी म्हणते दुर्दैव तुझं, तू महाराष्ट्रात जन्माला आला. कारण का? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मग जन्माला येऊन जर तुम्ही हरिपाठाला गेला नाही, कीर्तनाला गेला नाही, भजनाला गेला नाही, तर तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. एक सुंदर उदाहरण सांगते का. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघं जण राहत होते. लक्ष आहे ना तुमचं महिला मंडळ?
कुठे राहत होते? झाडावर. कोण राहत होते? म्हणजे लक्ष आहे तुमचं. माकड आणि दोघांचा नवरा बायको त्या झाडावर राहत होते. एक दिवस दोघा नवरा बायकोच्या गप्पा चालू होते आणि तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर स्त्रियांचं मन कसं भावनिक असतं ना, स्त्रिया कशा भावनिक असतात, तशी ती माकडीन थोडीशी भावनिक झाली. त्या माकडाला म्हटली, अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्या माकडानं सांगितलं, नको, बरं आहे आपलं माकडाचंच. ती म्हटली, ऐका, अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे. एक एक योनी कोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा, 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 एक एक कोटी 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 मेरा चाल म्हटली तुम्ही. एक एक योनी कोटी कोटी फेरा. पुढे काय म्हटले? तेव्हा लागे वारा. हा, तेव्हा लागे वारा मनुष्याचा. बर का, एक एक कोटी कोटी योनी फिरल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मग अनासही तो आपल्याला मिळणार आहे, नाही कशाला म्हणता. आता या जगामध्ये स्त्री हट्ट झाला की पुरुषाला नाही बोलताच येत नाही. त्याने सांगितलं, तू इतकी हट्ट करते ना, ठीक आहे आपण विहिरीमध्ये उडी मारू, पण उडी मारताना दोघांनी बरोबर. नाहीतर मी मारायचो उडी आणि तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा बायकोवर विश्वास नाही का? विश्वास नसेल तर म्हटले, हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि तुम्ही 1 2 3 म्हटले का आपण उडी मारू. ते माकड म्हटलं ठीक आहे. त्यानं आपल्या बायकोचा असा पॅक हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांना नवरा बायकोने विहिरीमध्ये उडी मारली. आता विहिरीमध्ये उडी मारल्या बरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं, हो प्रशंसेचा राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, चला पटकन कुठेतरी जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो, आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, हरिपाठाला जायचं, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं. माझ्याच्याने काही ते शक्य होणार नाही. तिने सांगितलं, किती खाता? आता अर्ध्याला जास्त वय झालं, आता तरी सुधरा, आता तरी माळ घाला. बघा कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही. अजिबात गैरसमज करू नका. माकडच ते त्यांना ऐकलंच नाही. तो म्हटला, तू इतकी माळ घालायचा आग्रह करते ना, माझं माकडाचंच बरं. म्हटलं, मी परत विहिरीमध्ये उडी मारतो. तिने सांगितलं, ऐका, नका मारू उडी, परत हा मनुष्य देह मिळणार नाही. तो म्हणायचा, नाही नाही, मी विहिरीतच उडी मारतो, तुम्हाला माळ घालायला लावशीनच. ती म्हणायची, ऐका, नका मारू उडी. त्यानं काही त्याच्या बायकोचं ऐकलं नाही, आणि त्या माणसानं जी विहिरीमध्ये उडी मारली
उडी मारल्याबरोबर परत त्या मनुष्याचं झालं परत माकड. ऐका पुरुष मंडळ, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं बरं का माने साहेब. चांगलं म्हटलं बरं का, सगळं नाही का. बायकोचं फक्त चांगलं ऐकायचं. त्याने तिचं ऐकलं नाही, त्यानं परत विहिरीमध्ये उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड. आता ते माकड विहिरीच्या वरती आलं. तुमचं तसंच आहे का? नाही ना. ते माकड विहिरीच्या वरती आला. आता ऐका, एक कल्पना करा, त्याची बायको म्हणजे सुंदर स्त्री, रूपवान स्त्री, आणि तिचा नवरा म्हणजे ते असं माकड. ते कसा दिसत असेल जोडा नवरा बायकोचा. एक कल्पना करा. तेवढ्यात तिथल्या जंगलाचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि त्या राजानं बघितलं, अरे इतकी सुंदर स्त्री विहिरीच्या कडेला बसली आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून राजा पळत पळत गेला. राजानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला होता. ते माकड पाठीमागून रडत होतं, विनंती करत होतं, सांगत होतं, राजेसाहेब ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो तुमच्या. आता मला सांगा पुरुष मंडळ, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून प्रत्येक माई बापांना ऐका, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ऐकलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ज्या ज्या आई बापाला आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुमचा मुलगा रात्री बेरात्री कुठे जातो, उशिरापर्यंत काय करतो याची चौकशी करा. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांची चौकशी केली नाही तर एक दिवस तुमच्या मुलाची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. संत महात्मे म्हणतात, एवढंही सांगून जर तुम्ही ऐकत नसाल तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी वा काळ बांधून नेईल, सरते शेवटी वा आमचे काय माझाईल, एका जनार्दनी
जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एकच आहे. नाथ बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय आळंदीला जा, पंढरपूरला जा, बाळू मामाचे भक्त व्हा, बाळू मामांची मनापासून सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला, एवढा मी तुम्हाला सांगतोय तरी तुम्ही जर ऐकत नसाल तर तुमची फजिती सुद्धा एक दिवस या माकडासारखीच. हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल एका जनार्दनी, आमचे काय माझा येईल पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला उद्धाराचं साधन सांगतायत, म्हणून संत महात्म्यांनी जी वाट दाखवली, कैली पाय वाट उल्लंघिला माया घाट. आता तुम्ही सांगाल आम्ही सगळे घाट बघितले, पण माया घाट अजून कुठे बघितला नाही. बघा, माया या शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जे अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांझेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. बघा, ज्या वेळेला भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते, जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना एक ती माया भिल्लिनीच्या रूपामध्ये जंगलामध्ये आली आणि भगवान महादेवांनी जेव्हा त्या भिल्लिनीला बघितलं ना, भगवान महादेव त्या मायेच्या पाठीमागे फसले आणि भगवान महादेवांची अवस्था कशी झाली, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 ब्रह्मयाचा मातेरा गेला, ब्रह्मयाचा मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी चंद्रासी दरारा, इथं चंद्रासी 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 दरारा, चंद्राची 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 दरारा, चंद्राची चंद्राची दरारा. लावी लाजनी लावी लाजनी लाविला जरे, लाविला जरे. लावी लाजनी लावी लाजनी येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, मदन मदन केवळ पंचानन, मदन केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा. मायेनं पहिली धडक मारली ती शंकराला, दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, वेदांची पुस्तकं ज्यांच्या डोक्यामध्ये होती, पण एका मानस कन्येच्या बिलाशा धरली आणि ब्रह्मदेवाची मायेनं तर मातीच करून टाकली. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेगे नाही ऐसे सांगितले, माईने ब्रह्मदेवाची माती करून टाकली. इंद्रचंद्रासी दरारा. इंद्रानं काय केलं, गौतम ऋषींची पत्नी अहिल्याईचा विनयभंग केला आणि तेव्हा गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, तुझ्या अंगावर हजारो भोकी पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोकी पडली, चंद्र काळा झाला. कशामुळे? चंद्राने आपल्या गुरु बृहस्पती यांची बायको तारा हिला पळवले आणि बृहस्पतीने त्याला शाप दिला की चंद्रा, या जगात तू इतका तेजस्वी आहे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र किती सुंदर दिसतो, तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केल्यामुळे तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल. आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे? काळा डाग आहे. तो कुणाचा? बृहस्पतींचा शाप आहे. बृहस्पतींच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान कृष्णाच्या जवळ गेले. नारायण नारायण बोला नारदजी, काय काम काढलं? देवा काम आहे पण जरा प्रायव्हेट आहे, माणसांमध्ये नाही, एकांतात बोलायचं आहे. दोघे जण एकांतामध्ये गेले. देवाने सांगितलं नारदा काय काम काढलं? काही नाही देवा, किती युग झाले, तिन्ही लोकांमध्ये एकटाच फिरतोय, आता थोडस असं वाटतं
की दोनाचे चार हात झाले पाहिजे. लक्षात आलं ना तुमच्या? काय झालं पाहिजे? दोनाचे चार हात झाले पाहिजे. मग दोनाचे चार हात करायचे कुठे बघितली का? म्हटले नाही. अहो बघितली नाही मग कसं काय? अरे बघायची काय गरज आहे देवा? म्हटले अरे लग्न करायचं म्हणतोस मग मुलगी बघायला हवी, बायको बघायला हवी. नारद मुनी म्हटले देवा बघायची काय गरज आहे? तुला आहेत ना 16,160, मग त्याच्यातली एकच मला दे. देवाच्या लक्षामध्ये आलं का याला मायेनं पछाडला. हरकत नाही म्हटले. मग कुठली बायको घेऊ? देवानं सांगितलं जिच्या जवळ मी उभा नसेल ना ती बायको तुला घेऊन जा. त्याला इतका आनंद वाटला की आता मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या मालातून त्या माला जे पळत सुटले ना 16,108 बायकांच्या जवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला होता, अपमान झाला होता, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली. म्हटले माझी बायको तुला पाहिजे ना? काय म्हटले? माझी बायको तुला पाहिजे ना? त्यानं गंगेमध्ये बुडी मारल्या बरोबर पाण्यातून वरती आला. देवानं नारदाचीच नारदी केली. पुढे लग्न झालं, तिला 60 मुले झाली. 60 मुलांच्या करता करता त्या नारदीला भजन करण्याकरता वेळ राहिला नाही म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा. निळोबाराई म्हणतात मायेमध्ये महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण माझ्या गुरुनी माझ्या तुकोबराईने काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी मात्र तो मायेचा घाट पार केला. मग म्हटले तुमच्या गुरुनी मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय हो? काही नाही म्हटले, सोपं केलं. काय केलं? माझ्या गुरुनी रात्रंदिवस हरी आठवला. नुसता आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला. अभंगाची दुसरे आठवेला जे आरे आठवेला जे आरे आठवेला जे आरे आठवेला
केली पायवाट उल्लंघिला माया घाट जिही हरी आठविला जिभे हृदय धरिला. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे. जवळजवळ 11 वाजलेत, पण जास्त वेळ घेणार नाही. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये थोडंसं प्रबोधनाविषयी बोलते की तुकोबराय म्हणतात आमच्या संत महात्म्यांनी हरी आठवला, नुसता आठवला नाही तर त्याला हृदयामध्ये जागा दिली. त्याप्रमाणे आपण देखील त्या भगवान परमात्म्याला आठवायचं, त्याला आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची. आणि निश्चितच प्रत्येक माई बापाने आपल्या मुलांवर चांगल्या पद्धतीने संस्कार करा, चांगले संस्कार करा. कारण स्त्रीचं जर जीवन बघितलं तर स्त्रीचं जीवन म्हणजे फार अवघड असतं. ज्या वेळेला एखाद्या मुलीचा जन्म होतो, जन्म झाला की ती कुणाची तरी मुलगी असते, नंतर लग्न झालं की कुणाची तरी पत्नी होते, कुणाची तरी ताई असते, कुणाची तरी आई असते, नंतर कुणाची तरी आजी होती. अनेक नाती तिला निभवावी लागतात. स्त्रीचं जीवन म्हणजे कसं असतं ऐका. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, जाहली मोठी मोहने काया. गंध वेसावा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. आईचा आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड. आज शेवटी जाता जाता तुम्हाला आईचं आणि मुलीचं नातं सांगून जाणार आहे. अतिशय गोड, पण असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माये लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं ऐका. माये लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. घरामध्ये एखाद्या आईचं आणि मुलीचं जर भांडण झालं ना तर मुलीला आईविषयी राग येतो, आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण आई जे शिकवते ते काय असतं. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नाही काय की. काय म्हणते आई तुझी मुलीचीच हात आहे, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय, परक्या पुरुषाशी रस्त्यावर पटकन बोलू नये, बोललं तर लोक नावं ठेवतात. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते. मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे माईबापाला सुद्धा कळत नाही. एक दिवस अचानक लग्न करून मुलगी पर घरी निघून जाते आणि मुलगी पर घरी निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. मग आपल्या मुलीची आठवण म्हणून ती आई घरामध्ये काय करत असते. लेक जाते सासन लाई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. लग्न करून एखादी मुलगी जायला निघाल्यानंतर त्या आईला रड असं सांगावं लागत नाही हो. आपली मुलगी जायला निघाली की त्या आईच्या डोळ्यातून खळकण असं पाणी येतं. इतके जर माईबाप आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर जर प्रेम करतात, हे सगळं प्रेम आपण का विसरतो. प्रत्येक ठिकाणी संतांनी कवींनी कवयित्रींनी गोडवी गायली त्या आईचे. निबंध लिहिले जातात आईबद्दल, कविता लिहिल्या जातात आईबद्दल, वक्तृत्व केलं जातं आईबद्दल, पण बाप अजूनपर्यंत कुणी रेखाटला नाही. आज समाजाला बाप रेखाटायची गरज आहे. आईविषयी बोललं जातं म्हणून आईचं महत्व कळतंय, पण आजचा समाज म्हणजे प्रबोधन केल्याशिवाय त्यांच्या लक्षामध्ये येत नाही असा समाज बनलेला आहे. मग बापाबद्दल सांगितल्याशिवाय मुलांना बापाची किंमत सुद्धा कळत नाही. जीवनामध्ये आपला बाप आपल्या मुलाकरता किती कष्ट करत असतो, अतिशय कष्ट करत असतो आपल्या मुलांकरता. जेवढा काही करतो ना, दिवसभर जर तो कामाला जात असेल तो विचार करतो दिवसभर काम करून माझ्या बायको मुलांचं पोट भरत नाही, तो डे नाईट ड्युटी करतो आणि रात्रंदिवस आपल्या मुलाचा सांभाळ करत असतो. तो जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो प्रत्येकानं ऐका. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी
कुणा डोळ्यातन पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कणा वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्यांची धापद लैया वगड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लैया वगड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा जणू वाटलं बाळ त्याच्या आईला वाचवला जिनरान माळ जिनरान माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापद लैया वगड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लैया वगड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो. बापाची किंमत सांगितल्याशिवाय किंमत कळणार नाही. म्हणून आजही शेवटी जाताना इथे बसलेल्या प्रत्येक आई बापाची व्यथा मी तुमच्या समोर मांडणार आहे. जीवनामध्ये आपला बाप आपल्या करता काय काय करत असतो. रोजच्या जीवनाची सोय करणारी आई आपल्या पटकन लक्षामध्ये राहते, पण पडद्याच्या पाठीमागे आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण का विसरतो. मग आपल्या जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो. इथे बसलेल्या प्रत्येकाची व्यथा मांडणार आहे. प्रत्येकानं फक्त एक शब्द लक्षपूर्वक ऐका, आणि जो मुलगा ऐकेल ना तो कधीच आपल्या मायबापाला घराच्या बाहेर काढणार नाही. किती बाप महत्वाचा असतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी बाबा नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाबा माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाबा माझा वेदनांचा धनी आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पलिता भाकरी करवू नये म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कोणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण कर दुःख लपवून हासतो वरवरणी बाप माझा वेदनांचा धनी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गावभर फिरतो फाटलेली दूध तुटकी चप्पल केसाला नाही फणी बाप माझा वेदनांचा धनी बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या
अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपला बाप किती कष्ट करत असतो, आपले मायबाप किती कष्ट करत असतात, हे जर ऐकलं ना तर जीवनामध्ये आपले मायबाप म्हणजे मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे, सगळ्या जगाला विसरा. आणि शेवटी जाताना सांगेल का ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करतो बा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. कारण महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही का राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही. एका माणसाने मला कीर्तन संपल्यावर प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवानी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव. थोडा इको द्या ना मला. हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. युगायुगाचा कडतंडार यवनाचा करी करी सरदार, यवनाचा करी करी सरदार, यवनाचा करी करी सरदार, युगायुगाचा कडतंडार यवनाचा करी करी सरदार, यवनाचा करी करी सरदार, यवनाचा करी करी सरदार. मराठा मर्दा होऊन कुलदा, मराठा मर्दा होऊन कुलदा, छटायला शत्रूच्या भुजा, हो छटायला शत्रूच्या भुजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. तळपे हाती नंगी तलवार ओढी राणा कृष्णे वरस, हो निराळा कृष्ण वरस्वर, हो निराळा कृष्ण वरस्वर, तळपे हाती नंगी तलवार ओढी राणा कृष्णे वरस, हो निराळा कृष्ण वरस्वर, हो निराळा कृष्ण वरस्वर. हर हर करी तरी कपारी, हर हर करी तरी कपारी, उदाला राजाच्या फौजा, ओ उदाला राजाच्या फौजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दयी खानाचा करुणी निर्दय खानाचा करुणी मद, निर्दय खानाचा करुणी मद. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दयी खानाचा करुणी निर्दय खानाचा करुणी मद, निर्दय खानाचा करुणी मद. कापून यवना करीती दैना, कापून यवना करीती दैना, मातीत मिळवल्या पैजा, हो मातीत मिळवल्या पैजा, उगवला तारा तिमिर हरा
मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं चांगलं. आज या ठिकाणी आपल्या या श्री क्षेत्र वाघाडी गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं हे 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, कीर्तन पुष्प गुंफण्याकरता माझ्याकडे आलं. मला वाटतं मागच्या वर्षी मला 5वा दिवस होता आणि कीर्तन संपल्याबरोबर निघालो तेव्हाच आमचे माने अण्णा म्हटले की ताई पुढच्या वर्षी पण हाच दिवस लगेच फिक्स करा. त्याच्यानंतर मध्ये एकदा धोंडे जेवणाच्या वेळेला त्यांच्या व्याह्यांकडे कीर्तन झालं हिंगोलीला. तिकडे सुद्धा अण्णांनी मला नेलं आणि सांगितलं आमची ताई सुद्धा चांगली कीर्तन करते. खूप मोठा कार्यक्रम तिकडे झाला होता. एक 3रा योग आहे अण्णांकडे येण्याचा. आमचे माने अण्णा, बाजूला आमचे आदरणीय राठोड भाऊ, ते दोघंही वर्षभर कॉन्टॅक्ट मध्ये असतात, संपर्कामध्ये असतात आणि निश्चितच त्यांनी मला बहीण मानलेलं आहे आणि वर्षभर मला फोन करून चौकशी करतात, ताई कसं चाललंय, कुठे कार्यक्रम आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या गावात येण्याचा योग आला त्याबद्दल आमचे माने अण्णा आणि राठोड भाऊ यांचं मनपूर्वक मी आभार मानते. समस्त ग्रामस्थ मंडळी, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी दर्शन झालं आणि आपल्या बाळू मामाच्या मंदिराचा नवीन भूमिपूजन सोहळा 18/4 म्हणजे 18 एप्रिल रोजी या मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. सध्या छोटंसं मंदिर आपण तयार केले, पण भविष्यामध्ये खूप मोठं असं मंदिर बनवण्याचा बाळू मामाच्या भक्तांचा निश्चय आहे. म्हणून त्या मंदिराकरता सुद्धा प्रत्येकानं सढळ हाताने देणगी दिली पाहिजे. प्रत्येकानं सढळ हाताने देणगी द्या, कारण बाळू मामांचा स्वभाव असा आहे, देवाचा स्वभाव असा आहे की अगोदर आपल्या भक्ताकडून घ्यायचं आणि मग द्यायचं. घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही. आपल्या आजूबाजूच्या परिसरावर बाळू मामांची कृपा, इथं जर मंदिर झालं तर त्यांची कृपा तुमच्या शेतीवर, तुमच्या परिसरावर राहणार आहे. म्हणून त्यांच्या मंदिराकरता तुम्ही जितकं द्याल ना तितके मामा तुम्हाला देतील, कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशील नंतर देशी, घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं. म्हणून सढळ हाताने त्या मंदिराकरता मदत प्रत्येकानं करा आणि मंदिराची भरभराट होत राहो. सुंदर मंदिर या ठिकाणी निश्चित उभं राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देते. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज माने, ते या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय गोड अशी सेवा दिली. महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझ्याबरोबर आलेले आमचे आदरणीय बंडोपंत पानसरे गुरुजी, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल तबला वाजवण्यात त्यांचा कोणीच महाराष्ट्रात हात धरू शकत नाही, पण निश्चितच आज योगायोगाने गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे 4-5 हजार शिष्य महाराष्ट्रामध्ये आहे. पण तरी सुद्धा आज त्यांना म्हटलं की आमच्या बरोबर तुम्ही चलाच. या ठिकाणी गुरुजी आले, अतिशय गोड अशी सेवा दिली. त्यांचंही आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि बरं का, ते नुसते तबला वाजवत नाही वारकरी संप्रदायात, नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एका कुंभार गावचे ते सरपंच सुद्धा आहेत. हा, म्हणजे अतिशय दोनही काम ते करतात. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि बाकी सगळी टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आदरणीय हरिभक्तपरायण अशोक महाराज. मला वाटतं 1-2 वेळा तुम्ही गायनाला होते, आजही या ठिकाणी आलात. त्यांचा आवाज फार गोड आहे, फार कडक आहे, पण आज प्रमाण कमी गायक जास्त झाले. अशोक महाराज आदरणीय हरिभक्तपरायण, अनिल महाराज आदरणीय हरिभक्तपरायण, विठ्ठल महाराज. पहिली चाल खूप गोड झाली, सुंदर असं गायन केलं. माझी विद्यार्थिनी युवा म्हणजे उद्यापासून ते जरा अजून नाचत जातील. विनेकरी महाराजांचा भार. इकडची ही संस्थेतले विद्यार्थी तुमच्याच का? महादेव महाराज नरवडे, त्यांच्या संस्थेतले हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आले, गोड सेवा दिली. धन्य माता पिता तयाची. आज याच तरुणांची, याच मुलांची आपल्या वारकरी संप्रदायाला परमार्थाला गरज आहे. त्यांचंही जरा टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि प्रत्येक मायबापाने एक विचार करा की आपला मुलगाही जरा इथे दिसला पाहिजे. खाली बसण्यापेक्षा जरा टाळ घेऊन उभे राहत जा पुढच्या वर्षी असो. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. जमलेला सगळा माझा पुरुष वर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोचवला सृष्टीवाल्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रावर दिसणार आहे, त्यांनी या कार्यक्रमाचं शूटिंग केलं, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. आणि परवा जे कीर्तन आहे अनिताताई जाधव, ती माझी मोठी बहीण आहे बरं का, त्याही कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्या.
आम्ही तिघी जणी बहिणी आहोत, अनिता, वनिता आणि सुनीता. आता परवा तुमच्याकडे आहे ती अनिता ताई, हे 2 नंबर वनिता ताई पाटील, आणि छोटी आहे ती सुनीता ताई. मला अण्णा मगाशीच म्हटले की छोट्या बहिणीचा नंबर द्या, पुढच्या वर्षी त्यांना बोलू. असो, निश्चितच त्या ताईंच्याही कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा. आणि माझ्याकडून बोलताना जर काही चुकलं असते तर क्षमस्व. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या बाळूमामांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.